नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तर नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। आज मी वारजेमध्ये उभा आहे आणि आजचा हा जो प्रोजेक्ट आहे तो पुणे बेंगलोर हायवेपासून फक्त 800 मीटरच्या अंतरावर आहे आणि अतिशय सुंदर असा हा प्रोजेक्ट इथे बनतोय, ज्यामध्ये तुम्ही 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट घेऊ शकणार आहात मोठ्या कार्पेटचे। तर तुम्ही सुद्धा जर वारजेमध्ये 2 आणि 3 BHK फ्लॅट शोधत असाल तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका। खास करून ह्याचा जो सॅम्पल फ्लॅट आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने इथे बनवून ठेवण्यात आलेला आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण तो तुम्हाला सॅम्पल फ्लॅटसुद्धा दाखवणार आहोत आणि सर्व डिटेल देणार आहोत। तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका। नेहमीसारखं आपण या प्रोजेक्टचं सर्वप्रथम लोकेशन समजून घेऊया। तर आता मी ज्या रोडवर उभा आहे या साईडला प्रोजेक्ट बनतोय आणि हा जो रोड आहे हा इंटरनल रिंग रोड आहे, जो की 24 मीटरचा असणार आहे, जो पुढे जाऊन मेन रिंग रोडला भेटतो। या साईडला पूर्ण NDAची जमीन आहे, म्हणजे ह्या प्रोजेक्टमधून जे तुम्हाला व्ह्यू मिळणार आहे तर एक साईडनी पूर्ण NDAचा व्ह्यू मिळणार आहे आणि दुसऱ्या साईडनी ॲम्युनिटीजचा तुम्हाला व्ह्यू मिळणार आहे। बाकी ही बिल्डिंग जी ती प्रॉपर वारजेमध्ये आहे, इथून हायवे जो आहे म्हणजे या गेटपासून जो पुढे हायवे आहे तो 800 मीटरवर आहे। चांदणी चौक जो आहे तो 4.6 किलोमीटरवर आहे। त्याच्यानंतर नवले ब्रिज जो आहे तो 5.8 किलोमीटरवर आहे। डेक्कन जे आहे ते 9.5 किलोमीटरवर आहे। पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट 25 किलोमीटरवर आहे आणि बाकी या प्रोजेक्टला लागून जे मेन लोकेशन्स आहेत ते मी स्क्रीनवर टाकतो आहे, तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला ह्या प्रोजेक्टच्या लोकेशनचा अंदाज येईल। बाकी जेव्हा पण तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करायचा प्लॅन कराल तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून ह्या प्रोजेक्टचं तुम्ही गुगल लोकेशन पण मागवून घेऊ शकता, जेणेकरून आमची जी टीम आहे ती तुम्हाला या प्रोजेक्टचं लोकेशन पाठवेल। आणि ज्यावेळेस तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट कराल त्यावेळेस तुम्ही लोकेशन तर मागवाच, पण सोबत आमच्या टीमला संपर्क केल्याचा फायदा असा होईल की तुम्हाला ह्या एरियामध्ये अजून जे पण प्रोजेक्ट चालू आहे, जे व्हिडिओ आम्ही आधी बनवून टाकलेत, तर त्या प्रोजेक्टला पण साईड व्हिजिट करता येईल, जेणेकरून कंपेअर करायला तुम्हाला खूप सोपं जाईल। आता आपण या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊया, पण प्रोजेक्टची डिटेल माहिती समजण्याच्या आधी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला आहे किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुण्याचं आमचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे आणि खूप मनापासून आम्ही व्हिडिओ बनवत असतो। आणि कुठल्याही प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवण्याच्या आधी सर्वप्रथम तो प्रोजेक्ट क्लिअर टायटल आहे की नाही हे चेक करून घेतो, त्याचा खूप अभ्यास करतो आणि त्याच्यानंतरच त्या प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवून आम्ही तुमच्यापर्यंत आणत असतो। व्हिडिओपुरतं मर्यादित न राहता तुम्हाला कुठलीही मदत लागली तर ती आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करत असतो। आम्ही कधीच कुठल्या कस्टमरला चार्ज करत नाही, पण मदत कुठलीही लागली तर ती 100% करण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असतो। तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। आता या प्रोजेक्टबद्दल जर सांगायचं झालं तर टोटल 5 एकरचा हा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये 3 क्लस्टर आहेत। या 3 क्लस्टरमध्ये टोटल 14 बिल्डिंग येणार आहेत। प्रत्येक बिल्डिंग जी आहे ती एक तर 2 BHKची असणार आहे किंवा 3 BHKची असणार आहे। टोटल 600 युनिट ह्या प्रोजेक्टमध्ये आहे। प्रत्येक बिल्डिंगमध्ये तुम्हाला 2 लिफ्ट 2 स्टेअरकेस देण्यात येणार आहे इथे। आता बिल्डिंगमध्ये 4 फ्लोअर जे आहेत ते कार पार्किंग असणार आहेत आणि 12 फ्लोअर जे आहेत ते रेसिडेन्शियल असणार आहेत। आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथून जो व्ह्यू मिळणार आहे तो एकतर NDAच्या प्रॉपर्टीचा व्ह्यू तुम्हाला इथून मिळणार आहे, म्हणजे जी काही पूर्ण ग्रीनरी आहे, ओपन लँड आहे त्याचा व्ह्यू मिळणार आहे, किंवा मग ॲम्युनिटीज व्ह्यू जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे। प्रोजेक्टच्या आतून 24 मीटरचा रिंग रोड गेलेला आहे आणि दुसरा रोड जो आहे इथे तो 12 मीटरचा इंटरनल रोड आहे। अशा 2 रोडच्या मधोमध हा प्लॉट आहे। कॉर्नर प्रॉपर्टी ही असणार आहे। त्या व्यतिरिक्त डिसेंबर 2027ला याचं पोजेशन आहे आणि 2 टाईपचे फ्लॅट तुम्ही इथे घेऊ शकणार आहात, 2 BHK आणि 3 BHK। 2 BHKमध्ये 2 कार्पेट घेता येणार आहेत, 777, 801 आणि 3 BHKमध्ये 2 कार्पेट आहेत, 1137 आणि 1151 स्क्वेअर फूट। आता आपण ॲक्च्युअल फ्लॅटला जाऊन बघणार आहोत, जो सॅम्पल फ्लॅट इथे बनवून ठेवलेला आहे। बाकी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली की प्रत्येक फ्लोअरला तुम्हाला इथे 4 फ्लॅट देण्यात आलेले आहेत, त्यामुळं एका दरवाजासमोर दुसरा दरवाजा येत नाही। प्रायव्हसी जी आहे ती प्रॉपर मेंटेन होते। प्रत्येक फ्लॅट जो इथं तो वास्तुशास्त्राप्रमाणे बनवण्यात आलेत आणि ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या खूप सुंदर देण्यात आलेल्या आहेत। 25पेक्षा जास्त ॲम्युनिटीज तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट म्हणजे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, चिल्ड्रन प्ले एरिया सारख्या सगळ्या गोष्टी या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ॲम्युनिटीजमध्ये देण्यात आलेले आहेत। तर आता आपण ॲक्च्युअल जो सॅम्पल फ्लॅट आहे त्यालासुद्धा एकदा बघून घेऊया। आता आपण या प्रोजेक्टचा जो इथे सॅम्पल फ्लॅट बनवून ठेवला आहे तो बघणार आहोत। आता 3 BHKमध्ये 2 कार्पेट आहेत, जसं मी मगाशी सांगितलं की 1137 आणि 1151। आता इथे 1137 स्क्वेअर फूटचा जो सॅम्पल फ्लॅट आहे तो बनवून ठेवण्यात आलेला आहे, तो आपण आज जाऊन बघूया। पण ह्या सॅम्पल फ्लॅटचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला घर बसल्या अंदाज येईल की लिव्हिंग, बेडरूम, बाथरूम ह्याच्या साईजेस काय आहेत। तुमच्या मनासारख्या जर सगळ्या साईजेस तुम्हाला मिळत असतील तर तुम्हाला ह्या प्रोजेक्टला व्हिजिट करायला
कम्फर्ट वाटेल. खास करून जर तुम्ही पुण्याच्या बाहेरून हा व्हिडिओ बघत असाल तर मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ बघणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. आता इथे प्रत्येक फ्लॅटला तुम्हाला असं व्हिडिओ डोअर फोन, ज्याला VDP सिस्टीम म्हणतात, ती देण्यात आलेली आहे. लक्झुरियस प्रोजेक्ट आहे. तुमच्या दरवाजावर जर कुणीही व्यक्ती आला आहे, मग ओळखीचा अनोळखी, तर तुम्ही इथे बघू शकणार आहात. बाहेर आलेल्या माणसाला तुम्ही या सिस्टीमवर इथे बघू शकणार आहात. आता आजकाल प्रत्येक लक्झुरियस सेगमेंटमध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कॉमन झाल्या आहेत, ज्या तुम्हाला देण्यात येतात. आता हा फोयर स्पेस तुम्ही इथं बघू शकता, जिथे तुम्ही शू रॅकचं जे नियोजन आहे ते करू शकणार आहात. त्याची जी साईज आहे, 3.5 बाय 8.3ची तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. अशी 3.5 फूट आहे आणि अशी 8.3ची असणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही पुढच्या साईडला आलात तर हा लिव्हिंग बघू शकता. ह्या साईडला लिव्हिंग प्लस हा डायनिंग, म्हणजे ह्या सगळ्याचा जो तुम्ही एरिया मला विचारला तर 13 बाय 20.5चा हा पूर्ण एरिया आहे. म्हणजे हे लिव्हिंग अशा साईडनी आणि त्या साईडनी सेपरेट असं स्पेशियस डायनिंग देण्यात आले. डिस्टर्ब करत नाही आहे जो लिव्हिंगचा एरिया आहे तो डायनिंगला. आणि अशा टाईपचे जे फ्लोअर प्लॅन असतात ना, ते लोकांना प्रचंड आवडतात. या साईडला लिव्हिंगला तुम्हाला बाल्कनी देण्यात आलेली आहे. आता इथे एकच बाल्कनी तुम्हाला 3 BHKला देण्यात आलेली आहे, ज्याची साईज 13 बाय 6ची आहे. म्हणजे अशी 6 आणि अशी 13 आहे. हे तुम्हाला टफन जे ग्लास असतात, लॅमिनेटेड ग्लास, त्याचं तुम्हाला सेफ्टी ग्रिल देण्यात आले. हे वरचं जे आहे ते स्टेनलेस स्टीलचं असणार. याच्यामुळे लुक पण चांगला येतो. बाकी उजेड वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या पण चांगल्या येतात. इथून तुम्हाला असा व्ह्यू मिळतो बघा. हा पूर्ण NDAचा व्ह्यू आहे. तो बाल्कनीतून कसा दिसतो याच्यासाठी तुम्हाला इथे तो फ्लेक्स जो आहे तो लावून ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे व्ह्यू जो आहे तो खूप सुंदर तुम्हाला इथे बघायला भेटतो. त्या व्यतिरिक्त समोरच्या साईडला किचन तुम्ही बघू शकता. किचन प्लस ड्राय बाल्कनी, ज्याला 2 प्लॅटफॉर्म देण्यात आलेले आहेत. आता किचन प्लस ड्राय बाल्कनीचा जो एरिया आहे तो 9 बाय 14 असणार आहे. म्हणजे याची जी लांबी आहे ती 14 फूट आहे आणि याची रुंदी जी आहे ती 9 फूट आहे. याच्यामध्ये 2 प्लॅटफॉर्म तुम्हाला देण्यात आलेले आहेत. हा एक प्लॅटफॉर्म आहे, हा एक प्लॅटफॉर्म आहे. ड्राय बाल्कनी जी आहे किंवा युटिलिटी एरिया आपण ज्याला म्हणतो तो कवर्ड देण्यात आलेला आहे. वॉशिंग मशीनचा पॉईंट इथं आहे. या साईडला तुम्हाला जे वॉश बेसिन असतं ते देण्यात आलेलं आहेत. तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी खिडक्या इथे प्रॉपर ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही आत आलात किचनमधून आतमधून किंवा डायनिंगच्या बाजूने, तर तुम्ही आतल्या साईडला गेलात तर तुम्हाला इथे वॉश बेसिन देण्यात आलेलं आहे. हात धुण्यासाठी जी जागा आहे ती देण्यात आलेली. तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन करू शकता. त्याच्या बाजूला तुम्हाला इथे कॉमन टॉयलेट बाथरूम जे आहे ते जे देण्यात आलेलं आहे, ज्याची साईज जी आहे ती 5 बाय 7 इथे असणार आहे. त्यानंतर हे पहिलं बेडरूम आहे. तुम्ही इथे बघू शकता पहिल्या बेडरूमची साईज जी आहे ती 10.5 बाय 11 असणार आहे. तुम्हाला इथे फुल साईज विंडोसुद्धा मिळणार आहे. म्हणजे व्हेंटिलेशन जे आहे ते चांगलं मिळावं. इथं प्रत्येक फ्लॅट जो आहे तो पूर्व पश्चिम असाच असणार आहे. त्यामुळे जे अर्धे अपार्टमेंट आहे तिथे सकाळच्या टायमाला ऊन जे आहे ते येऊ शकतं आणि अर्ध्या अपार्टमेंटला संध्याकाळच्या साईडला जे आहे ते ऊन येऊ शकतं. बाकी ही जी साईड आहे डावी साईड म्हणजे पश्चिमेची, या साईडला पूर्ण NDAचं ग्रीनरी असल्यामुळे जी हवा आहे तीसुद्धा इथली खूप स्वच्छ अशी हवा आहे आणि त्याचा फायदा निश्चित इथं फ्लॅट घेणाऱ्यांना होणार आहे. कारण घर घेताना आपण त्याच गोष्टी बघतो की हवा पाणी कसं आहे. त्यानंतर हे दुसऱ्या साईडचं बेडरूम आहे. 2 नंबरचं ते तुम्ही बघू शकता, ज्याची साईज 13 बाय 11 देण्यात आलेलं आहे. ज्याला तुम्ही अशा पद्धतीने चिल्ड्रन बेडरूम म्हणून वापरात आणू शकता. त्याला पण फुल साईज इथे विंडो देण्यात आलेले आहे. तुम्ही इथं बघू शकता. आजकाल प्रत्येक प्रोजेक्टमध्ये अशा फुल साईज विंडो देण्यात येतात. त्यामुळे व्हेंटिलेशनला खूप फायदा होतो. त्या व्यतिरिक्त 3 ट्रॅक विंडोज असतात. ह्या इथं मॉस्किटो नेटसुद्धा इथं तुम्हाला देण्यात आलेली आहे. याला इथे टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. म्हणजे बेसिकली हे पण मास्टर बेडरूमच आहे, ज्याची साईज 8 बाय 5 असणार आहे टॉयलेटची. त्याच्यानंतर हे जे मास्टर बेडरूम आहे, तिसरं बेडरूम, ते तुम्ही बघून घ्या. हे स्पेशियस देण्यात आलं आहे अजून, ज्याची साईज जी आहे ती 13 बाय 11.5 असणार आहे. किती स्पेशियस आहे तुम्ही बघू शकता. हे तुमचं मेन मास्टर बेडरूम असणार आहे, ज्याला फुल साईज इथं विंडो तुम्हाला मिळणार आहेत व्हेंटिलेशनसाठी. हे तुम्ही बघू शकता. आणि हे समोरच्या साईडला आहे मास्टरचं टॉयलेट बाथरूम, ज्याची साईज 8.5 बाय 5 असणार आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला ह्या सॅम्पल फ्लॅटच्या ज्या सगळ्या साईजेस आहेत त्या निश्चित लक्षात आल्या असतील. आता शेवटी आपण प्राइसिंग एकदा समजून घेऊया. शेवटी आपण प्राइसिंग समजून घेऊया. 4 कार्पेट इथे तुम्हाला घेता येणार आहेत या प्रोजेक्टमध्ये. आता 2 BHKमध्ये 2 कार्पेट आहेत. सगळ्यात छोटा कार्पेट जो आहे तो 777 स्क्वेअर फूटचा आहे, 777 स्क्वेअर फूटचा, ज्याची पॅकेज कॉस्ट
98 लाख रुपये जाते सर्व खर्चासहित. त्याच्यानंतर दुसरा कार्पेट जो आहे तो 801 स्क्वेअर फूटचा आहे, ज्याची पॅकेज कॉस्ट 1,05,00,000 रुपये जाते. 3 BHK दोन कार्पेट आहेत, 1137 स्क्वेअर फूटचा, ज्याचा आता आपण सॅम्पल फ्लॅट बघितला तो 1,51,00,000ला जातो आहे सर्व खर्चासहित. दुसरा एक कार्पेट आहे, अजून एक मोठा कार्पेट देण्यात आलेला आहे 1151 स्क्वेअर फूट, तो जातो आहे 1,53,00,000ला सर्व खर्चासहित. 2 लाख रुपयाचा फरक आहे. जर मग तुम्ही 2 लाखाचा फरक आहे तर 1151 स्क्वेअर फूटच्या 3 BHKच्या कार्पेटला जायलाही हरकत नाही. आजकाल पुण्यातला घरांचा जो ट्रेंड आहे तोही बदललेला आहे. मोठे कार्पेट घेणं लोक प्रेफर करतात आहे. पुण्याच्या सगळ्या बाजूला 1 BHK तर बनवलेच जात नाही आहेत, अशी परिस्थिती आत्ता सध्या मार्केटची आहे. तर ह्या 4 कार्पेटचे हे रेट आहेत. मी डिस्क्रिप्शनमध्ये पण रेट टाकतो, तुम्ही एकदा बघून घ्या. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका. आणि कमेंट करून हे पण सांगा की तुम्ही अजून कुठल्या एरियामध्ये कुठल्या बजेटमध्ये फ्लॅट शोधताय, जेणेकरून लवकरच आम्ही त्या भागातला तुमच्या बजेटमधला व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येऊ. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल आमच्या सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. कोणतेही प्रश्न असेल तर कॉल करा, साईड विजिटचा पण प्लॅन करत असेल तरी कॉल करा किंवा मेसेज करून पण तुम्ही आम्हाला तुमचे प्रश्न निश्चित विचारू शकता, जेणेकरून आम्ही तुम्हाला प्रॉपर सोल्युशन देऊ. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही कुठलेच चार्ज कधीही कस्टमरला करत नाही, त्यामुळे तुम्ही निसंकोच होऊन बिंदास आम्हाला संपर्क करू शकता. तुम्ही ह्या प्रोजेक्टला जेव्हा पण व्हिजिट करायला याल तेव्हा तुम्हाला हा प्रोजेक्ट जरी नाही आवडला तर ह्या भागामध्ये अजूनही आम्ही जेवढे व्हिडिओ बनवले ते पण आम्ही तुमच्याशी शेअर करू आणि तुम्हाला प्रॉपर्टी घेण्यासाठी निश्चित त्याची मदतच होईल. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.